राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप करत ठाकरे गट आक्रमक झाला आहे। आमदार नितीन देशमुख यांनी सरकारला थेट इशारा दिला असून 2 मे रोजी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे। 2 मेला पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्याचा ट्रॅक्टर मोर्चा जिल्हा अधिकाऱ्यावर 6 जिल्ह्यामध्ये धडकणार आहे। अकोले जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 तारखेला सकाळी 10 वाजता जिल्ह्यातले सर्व शेतकरी हजारोच्या संख्येनं ह्या ठिकाणी आपला ट्रॅक्टर घेऊन दाखल होतील। प्रत्येक गावामधला ट्रॅक्टर, प्रत्येक गावामधले शेतकरी हजारोच्या संख्येनं अकोल्याला दाखल होतील आणि 2 तारखेला 10 वाजता आम्ही ठीक जिल्हा अधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा घेऊन जाणार आहोत। कारण की ह्या सरकारनं निवडणुकीमध्ये घोषणा केली होती, जाहीरनामा सुद्धा केला होता की आम्ही शेतकऱ्याला कर्ज मुक्त करू, शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू। पण जवळपास 4 महिन्याचा कार्यकाल होऊन गेला, अद्यापर्यंत शेतकऱ्याला कोणत्या प्रकारची कर्ज माफी केली नाही आणि जबरदस्ती शेतकऱ्याला कर्ज भरणा करण्याचे आदेश सुद्धा या गव्हर्नमेंटने केले। म्हणून शेतकऱ्याला कर्ज मुक्त करण्यासाठी, शेतकऱ्याला कर्ज माफी देण्यासाठी या पश्चिम विदर्भातला ट्रॅक्टर मोर्चा 2 मे रोजी प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघणार आहे। किती ट्रॅक्टर राहणार आणि शेतकरी जवळपास अकोला जिल्ह्यामध्ये कमीत कमी किमान 500 ट्रॅक्टर मध्ये 10,000 शेतकरी 500 ट्रॅक्टर मध्ये भरून या ठिकाणी येतील। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरले। आता 2 मे रोजीचा ट्रॅक्टर मोर्चा आणि पुढील आंदोलन सरकारसाठी मोठे आव्हान ठरू शकते।